श्रीरामपूर शहर हद्दीत कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना आणि शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अश्लील गैरप्रकारांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या विशेष पथकाने सलग 2 दिवस धाडी टाकून श्रीरामपूर नेवासा रोडवरील तब्बल 4 कॅफेंचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्या कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे पथक, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी श्रीरामपूर नेवासा रस्त्यावरील क्रिस्टल कॅफे, MH17 कॅफे, स्पार्कल कॅफे आणि आणखीन एका कॅफेंवर अचानक धाड टाकली। पोलिसांनी या छाप्यादरम्यान कॅफेमध्ये शाळा कॉलेजच्या तरुण मुलामुलींना अश्लील कृत्य करण्यासाठी खास प्रायव्हसीच्या नावाखाली जागा पुरवली जात असल्याचे उघडकीस आले। छाप्यादरम्यान अश्लील गैरप्रकार करताना अनेक तरुण-तरुणी रंगेहात सापडले असून पोलिसांकडून सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। या कारवाई दरम्यान काही अल्पवयीन मुली देखील मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 4ही कॅफे चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तपासादरम्यान या प्रकारात जर कोणतीही मुलगी अल्पवयीन आढळल्यास संबंधित कॅफे चालकांवर पोक्सो कायद्यासह अधिक कठोर कलमान्वये गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली बरेच जे काही शाळा कॉलेजेस यामध्ये शिकणारी मुलं आहेत, अल्पवयीन मुली आहेत, हे या कॅफेंमध्ये जातात आणि त्या ठिकाणी अनेक असे काही अश्लील गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आपल्याकडे येत होत्या। त्या दृष्टीने आपण काल एका कॅफेवरती रेड कारवाई केलेली आहेत आणि आजसुद्धा काही वेळापूर्वी सायंकाळच्या टायमिंगला 3 कॅफेंवर आपण कारवाई केलेली आहे। त्यामध्ये जे कॅफेचा जो उद्देश आहे तो उद्देश बाजूला सारून त्या ठिकाणी स्वतंत्रपणे कंपार्टमेंट केलेले आहेत। त्या ठिकाणी पूर्णपणे प्रायव्हसी कशी मिळेल या दृष्टीनं कंपार्टमेंट केलेले आहेत, त्यांना पडदे लावलेले आहेत किंवा काही छोट्या-छोट्या रूम आतमध्ये फर्निचरच्या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी अश्लील गैरप्रकार होत असल्याचे देखील आपल्याला निदर्शनास आलेले आहेत। या ठिकाणी जे मुलं आणि मुली मिळून आलेले आहेत त्यांच्या वयाची सुद्धा आपण आता खातरजमा करत आहोत आणि जर त्या मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तर ज्या कॅफेमध्ये हा गैरप्रकार सुरू आहे त्या कॅफे चालकावर, त्या कॅफेच्या मालकावर सुद्धा आपण पोक्सो ॲक्ट आहे किंवा बालन्याय अधिनियमाखालील गुन्हा दाखल करणार आहोत। आज आणि काल ज्या 4 कॅफेंवर ही कारवाई केली त्या कॅफेंमध्ये जो बेकायदेशीर आतमध्ये बदल करण्यात आलेला होता कंपार्टमेंटच्या माध्यमातून, तो देखील आपण पूर्णपणे त्या कॅफे मालकाला किंवा त्याच्या चालकाला सांगून काढून टाकलेला आहे। जो काही कॅफे आहे तो त्याच उद्देशाने चालेल, अन्य त्याशिवाय कोणत्याही गैरप्रकारासाठी त्याचा वापर होणार नाही या दृष्टीनं श्रीरामपूर शहर पोलीस सातत्याने यापुढे कारवाई करणार आहेत। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील पालकांनी समाधान व्यक्त केले असून शहर आणि परिसरात अशा प्रकारे चालणाऱ्या इतर अवैध कॅफेंवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।